हं. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात म्हणजे आपण एका कल्पनेने करूया. समजा एका खूप ट्रॅफिक असलेल्या सिग्नलवर आपण उभे आहोत हं, आणि अचानक एक अतिशय चकचकीत लाल रंगाची अगदी करोडोंची स्पोर्ट्स कार आपल्या शेजारून वेगात पुढे जाते. तो इंजिनचा आवाज येतो एकदम मोठा. हो, अगदी तोच आवाज. हं, आणि आजूबाजूचे सगळे लोक क्षणभरासाठी थांबतात, वळून त्या कारकडे बघतात. बरं. आता इथे एक अत्यंत साधा पण मानवी स्वभावाच्या अगदी मुळाशी जाणारा प्रश्न आहे. बरं. ते रस्त्यावरचे लोक नक्की कोणाकडे बघत असतात? त्या अप्रतिम डिझाईनच्या कारकडे की ती कार चालवणाऱ्या व्यक्तीकडे? हाच तो प्रसंग आहे जिथून म्हणजे मानवी मानसिकतेचा एक खूप मोठा आणि रंजक पडदा दूर होतो. नक्कीच. कारण जेव्हा आपण पैशाच्या आणि संपत्तीच्या मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा हा ट्रॅफिक सिग्नलवरचा प्रसंग खूप काही सांगून जातो. मागील एका चर्चेत आपण एका महत्वाच्या तत्वावर बोललो होतो. हो, पैशाचे खरे मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. अगदी बरोबर. पैसा आपल्याला आपला वेळ आणि आयुष्य आपल्या अटींवर जगण्याची ताकद देतो. पण जेव्हा ती लाल स्पोर्ट्स कार रस्त्यावरून जाते ना, तेव्हा तिथे स्वातंत्र्यापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीचं प्रदर्शन असतं. स्टेटसचं प्रदर्शन. नेमकं स्टेटस किंवा समाजातील स्वतःच्या स्थानाचं प्रदर्शन. आणि आज आपल्याला ह्याच संकल्पनेचं, ज्याला मॅन इन द कार पॅराडॉक्स किंवा कारमधील माणसाचा विरोधाभास म्हणतात, त्याचं सखोल विश्लेषण करायचं आहे. लोक महागड्या वस्तू का खरेदी करतात यामागची मानसिकता आपल्याला समजून घ्यायची आहे. कारण आपण दैनंदिन जीवनात हे नेहमीच पाहतो. लोक फक्त गाड्याच नाही तर महागडे डिझायनर कपडे घेतात, ब्रँडेड घड्याळे घालतात, गरजेपेक्षा खूप मोठी घरे खरेदी करतात. हां. या सगळ्यामागे नक्की कोणती मानसिकता काम करत असते? हं. म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की अरे, माणसाला चांगल्या आणि दर्जेदार गोष्टींची आवड असते. तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण जर आपण थोडं बारकाईने पाहिलं तर कुठेतरी अनोळखी लोकांना किंवा या समाजाला प्रभावित करण्याची एक अत्यंत तीव्र इच्छा यामागे लपलेली दिसते. हो. आणि मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर याचं मूळ उत्तर आपल्याला लगेच सापडतं. हजारो वर्षांपासून माणसाला एका समूहात किंवा आपण ज्याला ट्राईब म्हणतो त्यात राहण्याची सवय आहे. खरंय, एकटं राहणं तेव्हा शक्यच नव्हतं. आणि त्या समूहात स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, स्वतःला ताकदवान आणि सुरक्षित दाखवण्यासाठी माणूस वेगवेगळ्या मार्गांनी सिग्नलिंग करत आलाय. सिग्नलिंग. हो, म्हणजे इतरांना संदेश देणं. हो, आजच्या आधुनिक जगात स्वतःची ताकद दाखवण्यासाठी माणूस शिकार करून आणलेला प्राणी नाही दाखवत. तो काय करतो तर तो रोलेक्सचं घड्याळ दाखवतो किंवा फेरारी कार दाखवतो. हां, म्हणजे ही एक प्रकारची स्टेटस वेल्थ झाली. अगदी. ती महागडी वस्तू खरेदी करताना माणसाच्या डोक्यात एक अपेक्षेचा भ्रम असतो. त्याला वाटत असतं की जेव्हा मी ही कार घेऊन रस्त्यावर उतरेन किंवा हे लाखो रुपयांचं घड्याळ घालून ऑफिसमध्ये जाईन तेव्हा लोक माझ्याकडे बघून इम्प्रेस होतील. हो, लोक आश्चर्यचकित होतील आणि म्हणतील, वा, हा व्यक्ती किती यशस्वी आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समजा एखाद्याला खरोखरच गाड्यांची खूप आवड आहे. हं, हं. त्याने आयुष्यभर खूप मेहनत केली, पैसे कमवले हं. आणि त्याला त्या कारच्या इंजिनिअरिंगचं, त्या वेगाचं खरोखरच मनापासून कौतुक आहे. हं. तर मग त्याने केवळ स्वतःच्या आनंदासाठी ती कार का घेऊ नये? नाही, त्यात काहीच गैर नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतरांना दाखवण्यासाठीच असते असं आपण कसं म्हणू शकतो? स्वतःच्या छंदासाठी किंवा वैयक्तिक आनंदासाठी एखादी गोष्ट घेणं अगदी योग्य आहे. पण मानसशास्त्रीय अभ्यास आणि मानवी वर्तनाचे जे आकडे आहेत ते आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतात. काय सांगतात? जगातील बहुतांश महागड्या किंवा लक्झरी वस्तूंची खरेदी ही केवळ वैयक्तिक आनंदासाठी होत नाही. आपण एक प्रयोग कल्पनेत करून पाहूया. बरं. समजा एखाद्याला सांगितलं की तुला ही जगातली सर्वात महागडी कार मिळेल, पण तू ती कार फक्त रात्रीच्या अंधारातच चालवू शकशील किंवा ती कधीच कोणाला दाखवू शकणार नाहीस. बापरे. किंवा समजा तू घातलेलं 5 लाखांचं घड्याळ तुझ्या शर्टच्या बाहीखालीच राहील, कोणाच्याच लक्षात येणार नाही. तर किती लोक ती खरेदी करतील? मला वाटतं खरेदीचा हा आकडा अचानक खूप खाली येईल. नक्कीच खाली येईल. कारण त्या वस्तूच्या किमतीत जो सर्वात मोठा हिस्सा असतो तो त्या धातूचा किंवा कापडाचा नसून त्यातून मिळणाऱ्या समाज मान्यतेचा असतो. लोकांच्या नजरेत मिळणाऱ्या आदराचा असतो. नेमकं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण ती वस्तू नाही तर लोकांच्या नजरेतील आदराची अपेक्षा विकत घेत असतो. आणि मला वाटतं इथेच या संकल्पनेमधला तो खरा क्षण येतो. तो विरोधाभास उलगडतो. हो, तो विरोधाभास. कारण वास्तव हे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावरून ती महागडी कार जाताना पाहते तेव्हा ती कार चालवणाऱ्या व्यक्तीचा अजिबात विचार करत नाही. हाच तो मॅन इन द कार पॅराडॉक्स. बरोबर.
जेव्हा रस्त्यावरचा एखादा सामान्य माणूस ती स्पोर्ट्स कार पाहतो तेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाला यशस्वी मानून त्याचा आदर करत उभा नसतो. अजिबात नाही. तो स्वतःलाच त्या सीटवर इमॅजिन करत असतो. हो, तो विचार करत असतो, लोक माझ्याकडे कसे बघत असते जर मी तिथे असतो तर. म्हणजे ती कार एक खिडकी राहत नाही, ती एक आरसा बनते ज्यामध्ये पाहणारी व्यक्ती स्वतःचंच प्रतिबिंब पाहत असते. म्हणजे जी व्यक्ती ती कार चालवत आहे ती विचार करत असते की लोक मला पाहत आहेत. आणि जे लोक रस्त्यावर उभे आहेत ते विचार करत असतात की मी जर त्या कारमध्ये असते तर लोक मला पाहत असते. दोघेही स्वतःच्याच विश्वात आहेत. दोघेही एका अशा भ्रमात जगत आहेत जिथे एकमेकांशी त्यांचा काहीही संबंध नाही. महागड्या वस्तू खरेदी करून लोकांचा आदर मिळेल हा खरंच किती मोठा भ्रम आहे. आणि यातून मानवी स्वभावाची एक अतिशय मजेशीर पण सत्य बाजू समोर येते. लोक त्या वस्तूकडे पाहतात, ती वस्तू बाळगणाऱ्या व्यक्तीकडे नाही. कारण मुळात माणसाला स्वतःबद्दल आणि स्वतःच्याच इच्छांबद्दल विचार करण्यात सर्वात जास्त रस असतो. खरंय, आपण सगळेच स्वतःच्या आयुष्यात इतके मग्न असतो. जर कोणी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये वॅले पार्किंगचं काम करत असेल ना, तर त्याला हा अनुभव रोज येतो. कसा काय? लोक जेव्हा आपली महागडी गाडी तिथे देतात तेव्हा ते गाडीतून उतरताना एक विशिष्ट रुबाब दाखवतात. त्यांना वाटतं की आता सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आहेत. हा, तो एक स्वॅग असतो त्यांचा. पण पार्किंग करणारा माणूस त्या व्यक्तीकडे लक्ष न देता फक्त त्या गाडीच्या स्टेअरिंगवर बसण्याची आणि ती गाडी चालवण्याची स्वप्न पाहत असतो. त्याला त्या मालकाशी काही घेणं देणं नसतं. हे खूपच अचूक उदाहरण आहे. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. जर या सगळ्या महागड्या वस्तूंमधून, गाड्यांमधून किंवा बंगल्यांमधून आदर मिळतच नसेल, तर मग खरा आदर कशातून मिळतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण माणसाला समाजात आदर हवा असतो, हे तर सत्य आहे. आणि जर पैशातून तो विकत घेता येत नसेल, तर समाज खऱ्या अर्थाने कोणाला मान देतो? इथं मानसशास्त्र आपल्याला सांगतं की लोकांना भौतिक वस्तूंचं आकर्षण नक्कीच असतं, पण व्यक्तींबद्दलचा आदर हा पूर्णपणे वेगळ्या निकषांवर ठरतो. कोणते निकष? पुन्हा एकदा आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार करू. जो माणूस खूप जास्त संपत्तीचं प्रदर्शन करतो, तो इतरांसाठी नकळतपणे एक धोका किंवा स्पर्धक वाटू लागतो. अरेच्या, म्हणजे आदर मिळवण्याऐवजी तो स्वतःसाठी स्पर्धक निर्माण करतो. हो, त्यामुळे त्याच्याबद्दल आदर निर्माण होण्याऐवजी अनेकदा लोकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. याउलट खरा आदर कशातून मिळतो? तर तो मिळतो नम्रतेतून, प्रामाणिकपणातून आणि इतरांशी असलेल्या तुमच्या वागणुकीतून. आणि यालाच आपण मगाशी जे म्हणालो ती क्वायट वेल्थ जोडू शकतो. अगदी. जी शांत संपत्ती असते ती इतरांच्या स्टेटसला कधीच धोका पोचवत नाही. त्यामुळे समाज अशा शांत आणि नम्र माणसांना नेहमी जास्त आदर देतो. पण हृदयापासून मिळणारा आदर नाही मिळवता येणार. शक्यच नाही. आपण जर आपल्याच आयुष्यातील उदाहरणे पाहिली तर आपण त्या लोकांचा सर्वात जास्त आदर करतो जे आपल्याला समजून घेतात, जे कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभे राहतात. कुणी किती महागडा कोट घातलाय किंवा कोणाकडे कुठला फोन आहे, यावरून आपण त्या माणसाची योग्यता ठरवत नाही. कधीच नाही. आणि याच एका साध्या गैरसमजातून निर्माण होणारे आर्थिक परिणाम खूप गंभीर असतात बरं का. आर्थिक परिणाम म्हणजे कर्जाच्या बाबतीत तुम्ही म्हणत आहात? हो. हा मॅन इन द कार पॅराडॉक्स समजून न घेतल्यामुळे समाजातील एक खूप मोठा वर्ग अत्यंत चुकीचे आणि धोकादायक आर्थिक निर्णय घेतो. फक्त इतरांना इम्प्रेस करण्यासाठी. तेच तर, केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी, आणि तेही अशा लोकांना जे मुळात स्वतःचाच विचार करत आहेत. त्यांना दाखवण्यासाठी लोक आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पटीने खर्च करतात. आणि इथूनच मग तो कर्जाचा भयानक डोंगर उभा राहतो. म्हणजे क्रेडिट कार्डचा बेसुमार वापर करणं, विनाकारण कार लोन घेणं, पर्सनल लोन काढणं. हो, ज्या गोष्टीची खरोखर गरज नसते ती गोष्ट केवळ दिखावा करण्यासाठी विकत घेण्याची एक न संपणारी चढाओढ सुरू होते. आणि आपण मगाशी ज्या स्वातंत्र्य हा शब्द वापरला, म्हणजे पैशाचं मूळ मूल्य, त्या स्वातंत्र्यापासून हे अनावश्यक खर्च माणसाला किती वेगाने दूर नेतात ना. तेच तर सगळ्यात मोठं नुकसान आहे. इथं रिच आणि वेल्दी या 2 शब्दांमधला, म्हणजेच नुसतं श्रीमंत दिसणं आणि खऱ्या अर्थाने संपत्तीवान असणं, यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो फरक थोडा स्पष्ट कराल का? नक्कीच. जो माणूस महिन्याला लाखो रुपये कमवतो आणि ते सगळे पैसे महागड्या गाड्या, कपडे आणि पार्ट्यांवर उडवतो, तो रिच असू शकतो, पण तो वेल्दी नाही. कारण त्याच्याकडे मागे काही उरतच नाहीये. हो, त्याची संपत्तीही त्याच्या खर्च करण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. दुसरीकडे एक अतिशय सामान्य माणूस असू शकतो जो अत्यंत साधं जीवन जगतो, पण त्याने आपली बहुतांश कमाई वाचवली आहे, हुशारीने गुंतवली आहे. तो खऱ्या अर्थाने वेल्दी असतो. आणि इथे मला त्या रोनाल्ड रीडची आठवण येते.
हो, रोनाल्ड रीड नावाच्या माणसाचं उदाहरण या संदर्भात खूप काही शिकून जातं. तो अमेरिकन माणूस ना, जो आयुष्यभर फक्त एक सफाई कामगार आणि गॅस स्टेशनवर अटेंडंट म्हणून काम करत होता. अगदी तोच. तो आयुष्यभर फाटके किंवा जुने कपडे घालायचा, अत्यंत साधी जुनी कार चालवायचा. आजूबाजूच्या कुणालाच वाटलं नाही की याच्याकडे काही पैसे असतील म्हणून. पण त्याच्या निधनानंतर जे समोर आलं ते थक्क करणार होतं. हो, जेव्हा वयाच्या 92व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला तेव्हा जगाला समजलं की त्याच्या बँक खात्यात आणि शेअर्समध्ये तब्बल 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती. 60 कोटी एका सफाई कामगाराकडे. हो, त्याने ती सगळी संपत्ती शांतपणे गुंतवली होती. चक्रवाढ व्याजाची ताकद त्याला समजली होती. दुसरीकडे अनेक असे हाय प्रोफाईल एक्झिक्युटिव्ह असतात जे करोडो रुपये कमावतात, पण केवळ दिखावा करण्याच्या आणि स्वतःचं स्टेटस टिकवण्याच्या नादात शेवटी दिवाळखोर होतात. म्हणजे रोनाल्ड रीडला हा मॅन इन द कार पॅराडॉक्स कदाचित न वाचताच समजला होता. त्याला हे पक्क माहीत होतं की खरं समाधान भौतिक वस्तूंमध्ये आणि लोकांच्या नजरेत नाही. अगदी बरोबर. मग हे खरं समाधान नक्की कशात आहे? जर आपण ह्या दिखाव्याच्या शर्यतीतून बाहेर पडलो तर माणसाला खऱ्या अर्थाने शांती कशी मिळते? या खऱ्या समाधानाचे 3 मुख्य स्तंभ आहेत. कोणते? पहिलं म्हणजे स्वतःचा वेळ स्वतःच्या मनानुसार वापरण्याचं स्वातंत्र्य, ज्याला आपण ऑटोनॉमी म्हणतो. जर तुमच्यावर कर्जाचं मोठं ओझं नसेल तर तुम्हाला न आवडणारी नोकरी तुम्ही कधीही सोडू शकता. खूप मोठा मुद्दा आहे हा. दुसरं म्हणजे एक तणावमुक्त जीवन. उद्याचा EMI कसा भरायचा किंवा पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डचं बिल कसं भरायचं ह्याची चिंता नसणं ही जगातली सर्वात मोठी आणि दुर्मिळ लक्झरी आहे. खरंच, शांत झोप लागणं ही आजच्या काळातली सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि तिसरं म्हणजे आर्थिक सुरक्षितता, जिथे बँकेत असलेले पैसे समाजाला दाखवण्यासाठी नसून स्वतःच्या कुटुंबाच्या भक्कम भविष्यासाठी आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी असतात. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी एकत्र करून बघतो तेव्हा काही अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाचे विचार समोर येतात, ज्यांना आपण आपल्या जीवनाचे नियम बनवू शकतो. अगदी. जसे की आपण सुरुवातीला बघितलं, लोक आपल्या वस्तूंमुळे आपल्याला कधीही आदर देत नाहीत, ते त्या वस्तूंना किंमत देतात. मला वाटतं हा पहिला आणि सर्वात मोठा धडा आहे जो आपण यातून शिकतो. आणि याला जोडूनच तो दुसरा विचार येतो की लोक इतरांपेक्षा स्वतःबद्दल आणि स्वतःच्या जगण्याबद्दल जास्त विचार करत असतात. म्हणजे आपण रस्त्यावर, सोशल मीडियावर किंवा ऑफिसमध्ये इतरांना प्रभावित करण्यासाठी जी काही धडपड करतोय ती बहुतांश वेळा त्यांच्या लक्षातही येत नाही. नाही येत. प्रत्येकजण स्वतःच्याच कल्पनेत आणि स्वतःच्याच समस्यांमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्याच्या नजरेत मोठं होण्यासाठी केला जाणारा खर्च हा निव्वळ मूर्खपणा ठरतो. कारण तो खर्च आपल्याला खऱ्या आनंदाकडे नाही तर फक्त आर्थिक तणावाकडे घेऊन जातो. बरोबर. आणि जेव्हा आपण हा विचार मनापासून स्वीकारतो तेव्हा खांद्यावरून एक खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. समाजाला किंवा कुणा अनोळखी व्यक्तीला काही सिद्ध करण्याची गरज उरत नाही. आणि म्हणूनच साध्या जीवनात सर्वात मोठी मानसिक आणि आर्थिक ताकद दडलेली असते. भौतिक वस्तूंच्या शर्यतीतून बाहेर पडणं म्हणजेच खरी आर्थिक मुक्ती. आणि जेव्हा आपण ही मानसिक अवस्था गाठतो तेव्हा आपल्याला त्या एका अतिशय शक्तिशाली वाक्याचा खरा अर्थ समजतो. वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. हो, म्हणजेच खरी संपत्ती ती असते जी लोकांना दिसत नाही. हे वाक्य खरंच मेंदूला झिंजण्या आणणारं आहे. जी संपत्ती आपण खर्च करत नाही, जी बँकेत जमा असते, जी गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाने वाढते आणि जी आपल्याला नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य देते, तीच खरी संपत्ती. कारण जे पैसे तुम्ही खर्च केले ते आता तुमचे राहिले नाहीत, ते त्या कार कंपनीचे किंवा घड्याळाच्या कंपनीचे झाले. हाच तो दृष्टिकोन आहे जो आपल्याला बदलायचा आहे. दिसणारी श्रीमंती ही नेहमीच खरी संपत्ती नसते. अगदी. मग इथे या सखोल चर्चेच्या शेवटी एक असा विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो जो कदाचित आपल्याला अनेक दिवस शांत बसू देणार नाही. कोणता? जर खरा आदर हा माणसाच्या वागणुकीतून मिळत असेल आणि खरी संपत्ती ही ती असेल जी डोळ्यांना दिसत नाही, तर मग आपण आपल्या आयुष्यातील एवढा मौल्यवान वेळ, पैसा आणि ऊर्जा अनोळखी लोकांसमोर केवळ दिखावा करण्यात का वाया घालवत आहोत? इतरांच्या नजरेत अदृश्य राहून शांतपणे स्वतःच्या अटींवर जीवन जगणे हेच खरं आणि सर्वोच्च आर्थिक यश असू शकतं का? हा प्रश्न खरंच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. आणि मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने स्वतःला एकांतात हा प्रश्न विचारला पाहिजे, कारण जेव्हा आपण या दिखाव्याच्या खोट्या खेळातून बाहेर पडतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे जगायला सुरुवात करतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या या विश्लेषणातून पैशाकडे आणि संपत्तीकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन चष्मा आपल्याला मिळाला आहे. मॅन इन द कार पॅराडॉक्स आपल्याला नेहमी आठवण करून देईल की गाडी किती महागडी आहे यापेक्षा ती गाडी कोण चालवते,
तो माणूसातून किती समाधानी आहे आणि त्याचा स्वतःच्या आयुष्यावर किती नियंत्रण आहे हे जास्त महत्वाचं आहे. अशाच नवनवीन संकल्पना आणि विचार घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य जपा आणि अदृश्य संपत्तीची ताकद अनुभवत रहा.